दिल्लीतील जंतर मंतरवर अभिजित दिपकेच्या कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे। देशभरातील विद्यार्थी या आंदोलनासाठी आता एकवटत आहे। फक्त दिल्लीतच नाही तर देशभरात राज्यभरात सगळीकडे आंदोलनाची धग जाणवत आहे। अनेक विद्यार्थी या आंदोलनासाठी रस्त्यावर उतरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। दिपके अग्रस्थानी आहे आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी त्यांच्या मातोश्री त्यांची आई आहेत। ताई, देशभरातील विद्यार्थी आता एकवटत आहे। तुमच्या मुलांना जो लढा सुरू केला तो आता स्ट्रॉंग होत चाललाय, मजबूत होत चाललाय असं चित्र दिसतं। आई म्हणून काय भूमिका आहे आपली? आई म्हणून काही नाही बाबा, लवकर लेकरांच्या मागण्या आहेत का सरकारने मान्य करावं आणि लेकरांना मोकळं करावं, बस आई म्हणून एवढीच भावना आहे। चिंता वाटते लेकरांची। तुमच्या चेहऱ्यावरही चिंता दिसते। तुमच्या पतीची म्हणजे अभिजितच्या वडिलांची ही तब्येत खराब असल्याचं कळतंय। हो ना, चिंतेने मग वाटतंच ना। आता लेकरं 1.5 महिना झाला बाहेर आहेत, चिंता वाटतेच मग आई वडिलांना। आणि परवाचा तो लाठीचार्जमुळे अजून कसं तरी वाटतं की लोक पोरांच्या अक्षरशः डोके फुटलेत, टाके पडलेत पोरांना, कोणाचे पाय मोडलेत, ते पाहूनच जास्त हे होते, भावनिक झाल्यासारखं खूप होते। हा लाठीचार्ज पाहून अगदी वेदना झाल्या असतील ना तुम्हाला? हो हो, मी तर बघितलंच नाही त्या दिवशी, मी दुसऱ्या दिवशी बघितलं। त्या दिवशी तर मोबाईलच हातात नाही घेतला, पण खूप वाईट वाटलं। एवढं अशा प्रकारे भयंकर मारायला नव्हतं पाहिजे, ढोरासारखं लेकरांना मारलं। एवढं त्यांनी काय केलं होतं त्या लेकरांनी? काहीच नव्हतं केलं। सरकारचं चुकलं, एवढं मारायचं नसतंच त्यांना। मारायची असते बा, एखादी काठी वगैरे मारायची असते, एवढं मारतात। पण या आंदोलनामुळे सतत तुम्ही भीतीच्या छायेत असाल की तिथं जर काही झालं, पुन्हा लाठीचार्ज झाला तर मुलाचं लेकराचं काय होईल? हो ना, वाटतेच ना। आता चिंता, लेकराची भीती वाटतेच ना, काय होते काय नाही म्हणून। हे असं कधी पण लाठीचार्ज वगैरे काही होतं तर मनात ते दडपण, भीती आहेच ना। पण पूर्ण देश सुद्धा त्यांच्या मागे एकवटत आहे। आता अनेक नेते तिथे गेले, महाराष्ट्रातून गेले, देशभरातील नेते येत आहे। हे पाहून थोडं सुखावंही वाटत असेल ना? हो, थोडं बरं वाटलं। शरद पवार साहेब गेले, मनोज जरांगे पाटील गेले, तर मला वाटलं बा त्याच्या मागे आहेत कोणीतरी चांगले भक्कम आहेत बाबा। त्या दिवशीपासून थोडंसं मनाला स्थिर वाटलं। नाही तर आधी कसं त्यांचे ते मुलंच होते ना, आणि मुलं 25-30 वर्षाच्या आतले आहेत, काही ते फार मोठे नाही आहेत। चला 40-45 वर्षाचे असते, त्यांना फार अनुभव असतात, वेगळी गोष्ट होती। तर त्यांना काहीच अनुभव नाही ना, पहिल्याच वेळेस त्यांनी आंदोलन केलं ना एवढं मोठं। एक महत्त्वाचं म्हणजे तिथे जे झालं ते सुरू आहे, मात्र सरकार अजूनही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे, काही उत्तर देत नाही। मध्यंतरी दिपकेच म्हणाले होते की सरकारने बोलवून फक्त टाइमपास केलाय, असं दिसतंय तुम्हाला? हो ना, आता काहीच नाही ना झालं ना। आजचा 4था दिवस आहे, तरी सरकारने अजून काही निर्णय नाही घेतला। घ्यायला पाहिजेत ना लेकरांसाठी। बाकीचे सर्व सोडा, तुम्ही पण लेकरांचं तर ऐकून घ्या ना। लेकरांच्याच मतावर तुम्ही निवडून येता ना, तुम्ही लेकरांचंच ऐकत नाही। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा व्हावा? हो, आता सर्व मुलांची इच्छा आहे तसं हो ना, लेकरही मोकळे होतात, कुठं काही प्रकारही घडणार नाहीच, काहीच नाही ना। तेवढं लेकरांचं ऐकायला पाहिजे सरकारने। सरकार दुर्लक्ष करते असं दिसतंय। हां, दुर्लक्ष होतंय ना। आता एवढ्या दिवसाचं अजिबात ऐकत नाहीयेत, तर ऐकलं पाहिजे सरकारने। पण एक चित्र अजून वेगळं तिथे दिसतंय की मुलंही आक्रमक झाले, ते आता पोलिसांना मारहाण करताय, काही माध्यमांच्या प्रतिनिधींच्याही अंगावर धावून गेले, हे पण योग्य नाही ना? नाही ना, चुकीचं केलं ना। ते लाठीचार्जमुळे मुलंही तसे हे करायला लागलेत ना, मग सरकारने फार चुकीचं केलं। लाठीचार्ज करायला नव्हता पाहिजे। चूक पहिली सरकारची झाली। हां, लाठीचार्जमुळे चूक झाली ना। लेकरांनी काय केलं होतं त्यांना? आज 1-1.5 महिना झाला ते जंतर मंतरवर होते, कुठं काहीतरी प्रकार घडला का? कोणताही प्रकार घडला नाही। त्या दिवशी सरकारने तो निर्णय नसता घेतला लाठीचार्जचा, तर लेकरं आज काहीच नसतं झालं ना। लेकरांना काय तर मागण्या मांडायच्या, पूर्ण करायच्या होत्या त्यांच्या। अभिजित बाबल काय वाटतं हो? एक म्हणजे एकदम सामान्य मुलगा, सुरुवात शिकायला गेला आणि आता सगळं असं ढवळून काढलंय त्यानं। हो ना, चिंता वाटते ना। त्यांनी फार मोठा निर्णय घेतला। चांगला आयुष आरामाचं त्याचं जीवन होतं ना, त्यांनी अगदी दगदगीमध्ये टाकलं। भीतीही वाटते? भीतीही वाटते ना। एक तर त्याची तब्येतही अशक्त झाली आणि वेळेवर जेवण नाही, झोप नाही, त्याच्यामुळे जास्त चिंता वाटते त्याची। त्याच्या वडिलांना ही चिंता सतावते, बीपीचाही त्रास सुरू झाला का? बीपीचा आहे, ते कसं जास्त बोलत नाहीत ना, जे काही व्हिडिओ बघतात ते मनात ठेवल्यासारखं झालं आणि म्हणून बीपी त्यांची लो झाली। त्याच्यामुळे थोडंसं हे ते आराम करताय। या सगळ्यात आता हा प्रश्न लवकर सुटावा हीच तुमची अपेक्षा आई म्हणून विचारतोय? हां, नाही, लवकर प्रश्न सुटावा, लेकरांना मोकळं करावं। खूप दिवस झाले लेकरं त्याच याच्यामध्ये आहेत, 1 महिन्यापासून त्या जंतर मंतरवर आहेत। लेकरांचा प्रश्न तेवढा सोडून त्यांना मोकळं करून टाकावं। हे सगळं सोडवून अभिजितने तातडीनं घरी येण्याची गरज आहे आता? हो, तातडीने त्यांनी घरी यायलाच पाहिजेत, कारण आम्ही दोघंही शुगर बीपीचे पेशंट असल्यामुळे आम्हाला रात्री झोप येत नाही। 2-2, 2:30 पर्यंत झोप येत नाहीत। ते तुमच्या चेहऱ्यावरही दुःख दिसतंय मला। हां, दुःख। आता लेकरू म्हटल्यानंतर बाबा तिथं काय होतंय काय नाही, एखादी जरी रील्स वाईट आली की मनात चिंता वाटते ना, नेमकं काय झालं असेल तिथे। आणि पोरं काय रात्री फोन उचलत नाही, काही नाही, पण आम्हाला झोपच येत नाही। पण अनेक लोक तिथे जात आहे, मदत करत आहे, अगदी खाण्यापिण्याचं सामानही पुरवण्याचा प्रयत्न करतात। पहिले 2 दिवस तर प्रचंड हाल झाले। हो, प्रचंड हाल झाले। आता थोडं बरं वाटतंय, लेकरांच्या पोटांची तरी सोय होते ना तिथे, नाही तर अक्षरशः लेकरं उपाशी राहत होते ना तिथे। ठीक आहे।
पण ही चिंता रात्रीची झोप उडवते. हां, चिंता उडवतेच ना. आता लेकरू आहे ना, काही केलं तर. कारण 1.5 वर्षापासून तो असं आमच्यासोबत 1 महिनाही नाही राहिला. आता जो आलेला आहे 7 जूनपासून तो बाहेरच आहे, घरी नाहीच आहे वेळ त्याला. म्हणजे 1 तासही नाही थांबला. आणि सर्व आयुष्य आरामात होतं ना त्याचं, असं काहीच नव्हतं की त्याला कोणत्या गोष्टीची कमी होती म्हणून. पण त्यांनी हा निर्णय जर घेतला तर पोरांसाठीच घेतला ना. पण ठिकठिकाणी आता जे विद्यार्थी रस्त्यावर उतरते ते पाहून बरं वाटत असेल, कारण सगळीकडेच आंदोलनं सुरू झाली आहेत. हो, आता त्याला पाठिंबा मिळतोय तर बरं वाटायला लागलं बुवा. काहीतरी पण सरकारने पण त्यांचा आता लवकर निर्णय लावा, सगळेजण त्याला पाठिंबा देत आहेत. या अभिजित दुकेची आई आहे, त्या सांगतायत की आता लोकही रस्त्यावर उतरत आहेत, त्यामुळे बरं वाटतं. मात्र कुठेतरी चिंतासुद्धा वाटते, मुलाला तिथं काय होईल याची काळजी वाटते. त्यामुळे रात्रीची झोप उडाली आहे. त्यामुळे सरकारनं याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा आणि हे विद्यार्थी आहे यांच्यावर लाठीचार्ज करू नये, त्यांच्या मागण्या ऐकून घ्याव्या आणि त्या पूर्ण कराव्या, इतकीच त्यांची मागणी त्यांनी झी 24 तासशी बोलताना व्यक्त केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर.